सायन पनवेल महामार्गासारखं हे खूपच प्राईम लोकेशनवर ही होर्डिंग उभारण्यात आली आहे। आमचा प्रश्न असा आहे की नवी मुंबई महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी यावर दुर्लक्ष कसं काय केलं? मुंबई 9 न्यूज चॅनलने या मुद्द्यावर अनेक वेळा नवी मुंबई महानगरपालिकेला लेखी तक्रार दिल्या आहेत, तरीही यावर कोणतीही कारवाई केलेली नाही आहे। महानगरपालिका अधिकाऱ्यांकडून आम्हाला फक्त एवढंच आश्वासन येतो की कारवाई केली जाणार आहे आणि यावर काहीही कोणत्याही प्रकारचा लक्ष दिलेलं जात नाही आहे। नवी मुंबई महानगरपालिकेच्या अंतर्गत एक अत्यंत गंभीर आणि महत्त्वाचा मुद्दा समोर आलेला आहे। हा मुद्दा वाशी येथील सायन पनवेल महामार्गावर होर्डिंग संदर्भात आहे। या होर्डिंग सायन पनवेल महामार्गावर सिडको एक्झिबिशन सेंटरच्या बाजूला उभारण्यात आलेली आहे। सरकारी नियमानुसार होर्डिंगची उंची 30 ते 40 फूट पर्यंतच मर्यादित असावी, परंतु या ठिकाणी ही होर्डिंग 60 फुटाच्या वरती आहे आणि होर्डिंग रोनक ॲडव्हर्टाइजमेंट सारख्या ब्रँडचे आहेत। हे पाहता आश्चर्याची गोष्ट म्हणजे रोनक ॲडव्हर्टाइजमेंट सारख्या प्रतिष्ठित ब्रँडकडून असे नियमाचे उल्लंघन करणे अपेक्षित नव्हते। नियमानुसार ॲडव्हर्टाइजमेंट कंपनीला ज्या जागेवर होर्डिंग उभारायची आहे त्या जागेच्या मालकाकडून NOC पाहिजे। सायन पनवेल हायवेवर ज्या जागेवर ही होर्डिंग उभारण्यात आलेली आहे ती जागा PWDच्या अंतर्गत आहे आणि रेकॉर्ड्स म्हणतात PWDने कोणतेही NOC दिलेले नाही आहे। मग इथे प्रश्न हे आहे की जेव्हा PWD कडनं NOC नाहीये तर नगरपालिकेने हे परवानगी दिली तर दिली कशी? सायन पनवेल महामार्गासारखं हे खूपच प्राईम लोकेशनवर ही होर्डिंग उभारण्यात आली आहे। आमचा प्रश्न असा आहे की नवी मुंबई महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी यावर दुर्लक्ष कसं काय केलं? मुंबई 9 न्यूज चॅनलने या मुद्द्यावर अनेक वेळा नवी मुंबई महानगरपालिकेला लेखी तक्रार दिल्या आहेत, तरीही यावर कोणतीही कारवाई केलेली नाही आहे। महानगरपालिका अधिकाऱ्यांकडून आम्हाला फक्त एवढंच आश्वासन येतो की कारवाई केली जाणार आहे आणि यावर काहीही कोणत्याही प्रकारचा लक्ष दिलेलं जात नाहीये। कदाचित घाटकोपरमध्ये 2023 मध्ये झालेले होर्डिंग अपघाताबद्दल त्यापासून आम्ही काही शिकणार आहोत का? आपण का वाट बघतोय का असं एक परत काही अपघात झाला पाहिजे आणि याच्यावरती हे नियम भंग होणे आणि प्रशासनाचे दुर्लक्ष हे नागरिकांच्या जीवावर किती महाग पडू शकते यावर महानगरपालिकेचं काही लक्ष आहे का नाही आहे? आम्ही मुंबई 9 या न्यूज चॅनल माध्यमातून नवी मुंबई महानगरपालिका आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांनी यांना प्रश्न विचारत आहे की या नियमाबद्दल आणि प्रशासनाच्या दुर्लक्षाबद्दल कोण जबाबदार आहे आणि या अत्यंत गंभीर मुद्द्यावर कारवाई कधी केली जाईल?